जय शिवराय मित्रांनो, मी अश्वजित वाघमारे आजपासून आपला ब्लॉग सुरू करतो आहे. ब्लॉग सुरू करण्याचं तात्पर्य असाच की आजची जी जनरेशन आहे ती सगळी मोबाईलवर डिपेंड आहे आणि मोबाईलवर आपण काय करतो आहे, कसं करतो आहे हे आपल्याला ना समोरासमोर सांगण्याऐवजी लोक मोबाईलवर सांगायला इच्छुक आहेत आणि सांगत आहेत. असं हे मोबाईल हा एक प्रकारचा कसा आहे, चांगला पण आहे आणि वाईट पण. वाईट या गोष्टीसाठी की याचा कोणी दुरुपयोग करून आपल्याला फ्रॉड करतो आहे, टेक्निकली यूज करून या मोबाईलचा दुरुपयोग करतो आहे. त्यामुळे मोबाईल हा झाला आहे खूप जास्त असं काय म्हणायचं त्याला, काही शब्दच नाही हो. शब्द यामुळे नाही कारण की या लोकांना एवढंही वाटत नाही की आपण जे आता करतो आहे ते समोर आपल्याला भोगायला येणार. आणि कर्मा हा असतोच. हा मी स्वतः हे करतो आहे. जे आपण करतो आहे ना, जे आपण भोगतो ते आपल्याला नक्कीच पुढे भोगायला येतं. तर सर्वांना हेच सांगू इच्छितो की आपण मोबाईल घेतला आहे, मोबाईल यूज करतो आहे, टेक्निकली यूज करा तुम्ही. या फ्रॉड कामाशी तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही मेहनत करा, 2 पैसे कमी येतील, पण तुम्ही यासाठी ना खूप जास्त मेहनत करून घेतला ना तर तुम्हाला या गोष्टीचं तुम्हाला जाणीव होईल की आपण करतो काय. चांगली गोष्ट अशी आहे, मोबाईलमुळे आपण एकमेकाशी संवाद साधू शकून राहिलो आहे. आपलं जो काही टॅलेंट आहे, आपल्यामध्ये जे काही हिडन टॅलेंट आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचू शकून राहिलो आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ज्याने लोकांनी आपलं करिअर बनवलं आहे, पैसे कमवत आहेत. काही टॅलेंट होतं जे आपण दाखवू शकत नव्हतो कारण की आधी होतं ते टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्री. बस यामुळे आपण लोकांना आपलं टॅलेंट दाखवू शकत होतो. आता सोशल मीडियामुळे असं झालं आहे की आपण या गोष्टी सहजपणे लोकांपर्यंत पोहोचू शकून राहिलो आहे. आणि मी पण याची सुरुवात आज करतो आहे. तर माझ्याशी कनेक्ट राहा आणि माझी जी डेली लाईफ आहे मी ते तुमच्याशी शेअर करील. मी काय करतो आहे, कसं करतो आहे, सर्व तुम्हाला सांगतो आहे. तर चला आपण भेटूया समोर. माझी पूर्ण जे मी दिवसभर करतो आहे ते मी तुम्हाला कळवतो आहे. तो चला बोललो की मी माझी पूर्ण दिनचर्या तुम्हाला सांगणार. दिवसभरात मी काय करतो आहे, काय कसं करतो आहे, सर्व तुम्हाला सांगणार. तर मी करतो आहे ट्रान्सपोर्टचा बिझनेस. ट्रान्सपोर्टचा बिझनेस इन द सेन्स असा आहे की मी गाडी घेतली ती कुरिअरमध्ये चालवायचो. पण कुरिअरमध्ये असं होतं की ते ₹1 किलो द्यायचे, पण त्यामध्ये आपली मजुरी, आपला ड्रायव्हरचं खर्च, डिझेलचा खर्च सर्व त्यामध्ये इन्क्लूड. आणि काम तेवढं नव्हतं. मी 3 महिने केलं, खूप त्रासून गेलो. म्हणून आज मी पोर्टरमध्ये गाडी चालवतो आहे. पोर्टर हा एक असा आहे की आपली गाडी खाली राहणार नाही. तर चला मी तुम्हाला सांगतो आहे. आपण आलो आहे गाडीजवळ. गाडीवर आल्यानंतर आपण दरवाजा खोलून आतमध्ये शिरूया. तर आपण आलो आहे गाडीमध्ये. हीच आपली धन्नो नाव ठेवलं आहे आपण. कमेंट करा. आपण नाव चेंज करायचं, आपण पुन्हा नामकरण करू आपल्या गाडीचं, चालेल? तर आपण निघालेलो आहे पोर्टरमध्ये ऑनलाईन गेलेलो आहे. सकाळपासनं 11 वाजतापासनं मी आलेलो आहे इथे. आता वाजतंय 3-4, पण सध्याही काहीही प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस म्हणजे अजून एकही ट्रिप वाजली नाही. मी घरून निघालो, गेलो पिवळी नदीमध्ये आपली शॉप आहे, अश्विनी अमृतुल्य आणि घरमास किचन म्हणून, घरमास किचन बिर्याणी. आणि तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे, पूर्ण इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे मी तिथे नेमका उभा राहतो आणि रोज तिथनं ट्रिप मला मिळतेच. पण आज कदाचित वर्कलोड कमी आहे, ट्रिप्स कमी आहेत, तर आज मला अजूनही ट्रिप वाजलेली नाही. 3-4 वाजता आहे, 3 वाजतात कदाचित, 3 वाजता आहे. तर अजून आपण वेट करू काही वेळ. कसं आहे, रोज आपल्याला 56 भोग खायला मिळणार नाही ना.
तर कसं आहे, थोडं स्ट्रगल लागेल, थोडी मेहनत लागेल आणि थोडा पेशन्स असा लागतो. एक कसं आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टीला असं आपण टाईम दिलं ना, तर टाईम इज मनी म्हणतात ना, ते टाईम इज मनी ही खूप परफेक्ट आहे. जेवढा मी टाईम इथे देईल ना, जेवढा माझा टाईम गाडीवर जाईल, जेवढा वेळ मी ऑनलाईन राहील, तेवढा वेळ माझं काम चालत राहील. आता काय माहीत, तुमच्याशी बोलता बोलता मला ट्रिप वाजून जाईल. तर मित्रांनो, मला हेच म्हणणं आहे, प्रयत्नाशी परमेश्वर. हे लोक आपले जेही पुश्तैनी आहे, जेही पूर्वज आहेत, ते जेही आपलं मन आहेत, त्या अशाच नाही. प्रयत्नाशी परमेश्वर म्हणतात ना, ते नक्की आहे. आपण प्रयत्न करत राहू, आपल्याशी जेवढं होईल तेवढं करायचं. असं नाही की यार नाही हो रहा है. होणार, नक्की होणार, टाईम लागेल पण नक्की होणार. तर माझ्याशी जुळत राहा. जशी ट्रिप येईल मी तुम्हाला कळवतो आणि भेटूया आपण समोर. तेव्हापर्यंत आपण करून घेऊया जेवण. तर आपण करूया जेवण. चला, तर चला आपण काढूया टिफिन. आपला टिफिन मध्ये काय आहे रे बाबा आज. चला टिफिन काढलाय, बॉटल काढूया. बॉटल काढली, 2 घूट मारून घेऊया. अरे पाण्याचा हो. संतुष्टी. जल ही जीवन है. खरं आहे. पाणी वाचवा आणि जग वाचवा, ते खरं म्हणतात. चला बघूया आपण टिफिन मध्ये काय आहे. टिफिन, बापरे, टिफिन तर आहे. काय आहे टिफिन मध्ये, चला बघूया. हे आपण केलंय अनरॅप. अनरॅपिंग किती मस्त असतं ना. चला बघूया भाजी कशाची आहे रे बाबा. भाजी कशाची आहे, तर ही आहे वांगी आणि खल्ली. चला, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि भाजी ही सर्वच भाज्या छान असतात. पण असतात काहीतरी जे आपल्याला आवडत नाही. चला, पण कसं आहे, आपण यासाठी दिवसभर कष्ट करतोय, मरमर कष्ट करतोय. शेतकरी आपला तिथं गावामध्ये आपल्यासाठी एवढा तत्पर आहे हो. आपल्यासाठी तो स्वतःचं पोट भरतो, तेव्हा जाऊन आपल्यापर्यंत अन्न येते. म्हणून अन्न हे वाचवत चला. जेवढं पोटाला लागतं तेवढं घ्या, भरपेट खा, पण वेस्ट करू नका. वेस्ट जात आहे तर अशा लोकांना द्या की ज्यांना जरूरत आहे, ज्यांना खरंच गरज आहे. लोक असे रस्त्यावर बसलेले असतात, त्यांना जेवण मिळत नाही. आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. तर तुमच्या घरी जेवढे वाचतंय किंवा काही होत आहे, असं नाही की आपण ते चौकातच दिलं पाहिजे. चौकात दिलं असं गरजेचं नाही. आपल्या घराजवळ खूपसे असे लोक असतात किंवा कुठेही असतात सराउंडिंगमध्ये, ज्यांना गरज असते. आपल्या घरी अगर एक्स्ट्रा जेवण आहे, ते फेकण्यापेक्षा ते कोणाला जरूरतमंद आणि ज्यांना गरज आहे त्यांना द्या. तर चला करूया जेवण. या, तुम्ही पण जेवण करायला या. मस्त भरूया. या. हाय, मस्त, एक नंबर. आपण करूया जेवण. त्यापर्यंत आपण भेटूया समोर. बस प्रयत्न हा करा, मला ट्रिप वाजली पाहिजे राव. कारण की जेव्हा माझा ट्रिप येईल, मी पैसे कमवेल, तेव्हा माझं घर चालेल. चला मित्रांनो, आपल्याला वाजली आहे ट्रिप. जसं जेवण झालं तसंच एक नंबर ट्रिप वाजली आहे. एक नंबर म्हणजे असं काय, पहिली ट्रिप आहे ना, खुशी वेगळीच आहे. तर 300 रुपयाची ट्रिप वाजली आहे. चला आपण त्याला करूया कंप्लीट. आपण जाऊया धर्मपेठ. बेस्ट हायवे कोड दाखवताय बाबा गुगल.
आता बघूया कुठपर्यंत जायचं. 3 किलोमीटर दूर जायचं आहे आपल्याला. तर चला आपण निघालो आहे ट्रिपकडे. तर गाडी चालवताना आपल्याला घालायचं आहे सीट बेल्ट, कारण सीट बेल्ट नाही In 200 meters, turn left toward West High Court Road. 0. तर जेव्हा आपण गाडी चालवाल तेव्हा सीट बेल्ट नक्की घाला. तर आपण चला जाऊया आपण ट्रिपवर. चला तुम्हाला समोर दाखवू आपण कशी ट्रिप कंप्लीट करतो. आपण जाऊया ट्रिपकडे. ट्रिप आहे 3 किलोमीटर दूरची. तर 3 किलोमीटर दूर आहे. मी कस्टमरला कॉल केला. कस्टमरला Turn left onto Om Shanti Road, then turn right. म्हणजे गाडी घेऊन जायची आहे. गाडी घेऊन जा असं नाही म्हणलं म्हणजे सर्व्हिस स्टेशनला त्यांची गाडी रॉयल एनफिल्ड आहे म्हणते बाबा. तर त्यांची गाडी घेऊन जाऊया आपण. पोचूया पिकअप पॉईंटवर. जसं पोचते मी तुम्हाला कनेक्ट करतो. आपण दादांशी बोलू काय होईल. आणि सबस्क्राईब करायला सांगू. तुम्ही पण करा, त्यांना पण सांगतोय. चला पिकअप पॉईंटवर आपण गाडी बुक केलेली आहे. सॉरी मित्रांनो, मी ते दाखवू नाही शकलो कारण की खूप जास्त त्रास झाला गाडी चालवायला. दादाकडे कोणी होतं नाही आणि बुलेट होती. बुलेट खूप जास्त हेवी होती, चढत नव्हती. काकांनी खूप मदत केली. फायनली आपण चालवलो आहे. आता निघतोय आपण पिकअप पॉईंटवरून ड्रॉप पॉईंटला. तर भेटूया आपण. आपला ड्रॉप पॉईंट आहे इथला आहे 5.5 किलोमीटर. 5.5 किलोमीटरच्या पुढे 312 रुपये. आम्ही ड्रॉप पॉईंटवर मला जायचं 2.5 ते 3 किलोमीटर. म्हणजे टोटल ट्रिप होती आपली जवळपास ते 2.5 किलोमीटर आणि ही 5.5 किलोमीटर. 5.5 आणि 2.5, 6 आणि 8 किलोमीटर. 8 किलोमीटरची आपल्याला 312, 350 ही नाही 312 रुपये. चला ठीक आहे, आपल्याला काम करायचं आहे. आपण या भाड्यांचा पण स्वागत करू. जसे पण आहे भाडे तर मिळतात ना. काम सुरू आहे ना, चालेल आपण प्रयत्न करू आणि जमेस्तरवर खूप सारे ऑर्डर्स मारू. तर ड्रॉप पॉईंटवर पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहे आणि दादांशी भेटवून देतो आहे. अगर हे बनली तर, कारण कसं आहे आपण कस्टमरशी एकदम फ्रँक होऊ शकत नाही. कस्टमरला विचारणार मी की दादा एक व्हिडिओ काढू का, तुमचं एक्सपिरियन्स मला माझ्याबद्दल सांगा. त्या सर्व गोष्टी मी एकदा बोलणार त्यांच्याशी. ते अगर काढू देत असतील तर मी नक्की त्यांच्याशी भेटतो आणि सबस्क्राईब करायला बोलणार. अगर त्यांनी हो म्हटलं एक सबस्क्रायबर वाढून जाईल ना भावा. पोचलो आहे इथे ड्रॉप लोकेशनला रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस स्टेशनवर. तर आपण करूया गाडी अनलोड. गाडी उतर गई फायनली. तर मित्रांनो आपली झाली आहे एक ट्रिप कंप्लीट. आपण वाट बघतोय दुसऱ्या ट्रिपची वाट बघता बघता एक गोष्ट मला कळवायची आहे. आज आहे आपल्या जिजामाताची जयंती. तर आपण त्याबद्दल काय करतोय जीवनात, आपण कसं जगतोय. जिजामाताचं जयंती सेलिब्रेट करा असं नाही म्हणत. आपण सेलिब्रेट तिला असं करू शकतो की आपण स्वतःमध्ये काही बदल आणले, आपण स्वतःशी काही निष्ठा ठेवली, समोरच्याला दुखावणार नाही असे काही प्रयत्न केले. मला माहीत आहे आपण आपली जीवनशैली अशी झाली आहे ना की आपण न विचार करता आपण काहीही करून जातो. आपण पैसे कमवायसाठी कुणाला धोका देतो, कुणाला काही करतो. पण या सगळ्या गोष्टी माहीत आहे का आपल्याला सुधरवायची आहे. तुम्हालाच नव्हे तर मला पण माहिती आहे की मी काही ना काही कुठे ना कुठे चुकत असेल. काही ना काही काय आपण दर 2 पाऊल टाकलं ना तर काही ना काही चुकीने होतेच. पण आपण याची दक्षता घेतो आणि जिजामाताच्या जयंती निमित्त मी हा प्रण घेतो
की मला समोरच्याशी मी समोरच्याला दुखावणार नाही आणि असे कुठलेच काम करणार नाही ज्याने समोरच्याला त्रास होईल. तर तुम्ही पण हा एक असा एक प्रण घ्या, मी जबरदस्ती करणार नाही. आपल्याला आपली संस्कृती जपणं हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण कसं वागतोय, कसं करतोय, काय करतोय. तर बस मला हेच कळवायचं होतं तुम्हाला. आणि एक गोष्ट, स्वतःशी निष्ठावान राहा बस. आणि राहिली माझी पूर्ण दिनशैली मी तुम्हाला एंडिंगमध्ये टाकणार एक व्हिडिओ. आता डायरेक्ट मी सायंकाळी शूट करणार, कारण की कसं आहे, मी असा शूट करत जाईल तर जाहीरशी गोष्ट आहे की हा व्हिडिओ खूप लंबा होईल आणि लांब गोष्टी कोणी बघत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही मला खूप प्रेम द्यायचं आणि भरभरून बघायचे. असं नाही की मी फक्त माझी जीवनशैली, पण मला काय वाटतं आहे आणि कसं आपण लाईफ जगायचं, माझ्याशी जसं होईल मी तसं तुम्हाला कळवतो. तर जय शिवराय, जय जिजाऊ. मी तुम्हाला अखेरमध्ये माझी आजची अर्निंग, आज मी किती ट्रिप मारल्या, ही एक क्लिप मी लास्टमध्ये ॲड करणार. तर जय शिवराय. आपण भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.